तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योगेश बडगे. ओळखत असाल तर मला माहीत नाही, ओळखलं तरी माहीत नाही. तर आता पुढं बोलू. बोलायचा विषय असा आहे, कारण की आता आयुष्यात काहीच राहिलेलं नाही. आयुष्यातले सारे उठारेटे करून बसलेला माणूस म्हणजे मी. जॉब केला, जॉब सोडला. लवर होती, लवर सोडून गेली. त्याच्यानंतर झाला धंदा टाकला, धंदा बंद पडला. आयुष्यातून जगण्याचा हुरूप संपून गेला. आता काय करायचं? तर आता काही नाही, बस जगायचं, 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 बस. पैसा गेला, सगळं गेलं, नाते गेले, सर्व काही गेल्यानंतर आता आपण आलो आहे आपली व्यथा मांडायला यूट्यूबवर. तर चला, माझ्या आयुष्याची सुरुवात होते वर्ग बालवाडीपासून. आता त्याच्या अगोदरचं तर मला आठवत नाही काय ते दिवस होते बालवाडीत. चला, मस्त बालवाडीत जा, वजन मोजा, एका हातानं टाळी वाजते का नाही, एका बोटानं टाळी वाजते का नाही, दोन बोटानं टाळी वाजते का नाही. काय ती मॅडम होती शिकवणारी, काय ते आमचा वर्ग. शिरा भेटायच्या 2 थैल्यातलं सालं ते शिरा घरी न्यायची कंटाळा येत होता. आणि ते कंटाळा येते म्हणून आम्ही ते शिऱ्याला छिद्र पाडून ते शिरा विहिरीत फेकत होतो. घरी जाऊन शिवा भेटत तर शिरा भेटलाच नाही. मग माहीत पडलं की तो जर शिरा आज असता तर आज त्या शिऱ्याची किंमत कळते की नाही. झाला पैशानं शिरा घेऊन खाले किती भारी जाते. त्याच्यानंतर झालं बालवाडीचं वर्ग. बालवाडीनंतर गेलं माणूस पहिलीपासून आम्हाला शौक. तेव्हा काय मोबाईल नाही, काही नाही. आम्ही गेलो होतो कांचे, कोकोले, गुहिट्या. त्याच्यानंतर गुहिट्या झाल्यानंतर सर्व काही झालं. मग आमचा यायचा पोळा आला की मग बाकीचे लोक जुआ खेळायचे, पत्ते पैसे लावून. मग आपल्यापाशी कुठं पैसा. पहिलीत आम्ही जायचो वर्गात जाऊन खेळायचो. माझा मित्र एक होता, नाव सांगत नाही, गोल्या धरून चला. गोल्या, मी आणि एक मंग्या धरून चला. गोल्या, मी आणि मंग्या आम्ही वर्गात खेळायचो चितकापट खेळायचं. आणि बाजाराच्या दिवशी पैसे द्यायचे होते. घरून भेटत होते 2 रुपये भेटले का 2 रुपये तर म्हणजे अंगावर आपल्या 10-15 रुपये होऊन जायचे आणि घरून भेटायचे 2 रुपये. आता 2 रुपये याचं कर्ज होतं अंगावर, याचं कर्ज अंगावर. अरे बापरे, लहानपणापासून अंगावर कर्ज. मग काय करायचं? मग काही नाही, 2 रुपयाची भेल खायची. आमच्या गावात भेल भेटत होती बागडेकर. 2 रुपयाची भेल, अशी भेल खतरनाक, किती चव. डबल जीबीला आतापर्यंत भेटली नाही आणि पुन्हा पण भेटणार नाही असं मलाही पण वाटत नाही. काय ती चव. असं खेळता आयुष्य पहिलीतलं गेलं. त्याच्यानंतर माणूस गेला दुसरीत पण काय तेवढी समज नाही. आम्ही घसरायचो त्या पाईपावरून, बंब्यावरून. आमच्या गावात जिथं आता ग्रामपंचायत आहे तिथं पहिले आमची शाळा होती. त्या ग्रामपंचायतमध्ये काय व्हायचं, पाणी संगळायचं आणि सर्व पाणी बाहेर जायला नाही का फक्त एकच रस्ता होता. तर एकच पाईप होता. तर आम्ही नाही का ते पाईप बेंड करून टाकायचं. पूर्ण बेंड केला की ते पाणी नाही पूर्ण तिथं जमा व्हायचं. टोंगळ्या गड्डे. त्या गड्ड्यात पोवायला एवढी मजा येत होती का काय सांगावं. ती मजा आता कोण्या नदीत पोहायला येत नाही ना कोण्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला पण येत नाही. ती मजा झाली. पाईप बेंडायचे. मग मॅडमचा मार खायचा. तिथून गेला माणूस चौथीत. आमचा वर्ग एक रूम अशी होती की त्या रूममध्ये जायला फाटत होती माणसाची. आज पण ती रूम आहे. ते झाड, त्या झाडाच्या फांद्या, ती रूम अशी की बस. तिथं आत्ताही जरी गेलं, आत्ताही पण हयात ती रूम आहे. त्या रूममध्ये जर गेलं तर काय ते डरावणं सीन, काय ते अंधार, काय त्या झाडाच्या फांद्या. आणि तिथं शिजवायची आमची काकू खिचडी. बस ते खिचडी खायला गेलं का बस ते फांद्या पाहायच्या. ते खिचडी घेपर्यंतच फक्त फांद्याला पाहायला भेटत होत्या. बस ते फांद्या पाहता बस लढते का बस ते भात घेतला का बस इकडं बसला. कसा बसा भात खाऊन घेतला लगे काय डब्बा धुता तसंच घरीच.
मग काय भांडणं झाले, बाबाला बोलवतो. आमच्या वर्गात होता एक किसना नावाचा पोट्टा. किसना म्हटलं का विषय संपला. किसना म्हणजे सगळ्यात ताकदवर माणूस आमच्या वर्गातला. ताकदवर माणूस म्हणजे तो धमकी काय देत होता माहिती का? मी माझ्या काकाला नाव सांगेन, मा काकाची बॉडी अशी, मा काकाची बॉडी तशी. कोणासोबत भांडणं, सर्व पोरं त्याच्यासोबत भांडणं करायला भियत होते. पण तो उद्या धमक्या देत होत्या. त्याचा काका येत होता. अरे 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 त्याचा काका शाळेत आला का काय सांगा तुम्हाला, जसा काही सलमान खान आजचा फिक्का तसा त्याचा काका. फाटून हातात येत होती पण त्याचा काका घरी जात नव्हता. चला तर आता आपण कृष्णापर्यंत आलो आहे. असे आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी आहे. आता तर आयुष्यात काही राहिलं नाही म्हटलं काहीतरी व्हिडिओ बनवून फक्त यूट्यूबवर टाकायचे आहे. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आता सबस्क्राईब करा. तुमच्या मित्राला सांगा का नाही बा योगेश बडगे पुन्हा यूट्यूबवर आला आहे, सगळं काही तर करून बसला, आता पुन्हा यूट्यूबवर आला आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो, गावातले लोक तरी सबस्क्राईब करा. आणि होत असेल तर तुमच्या पुढं पण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.